सोप्यातली सोपी केक बनवण्याची रेसिपी कोणती असेल ना, तर ती हीच आहे. हा केक तुम्ही पाहताय किती जाळीदार आणि किती मॉइस्ट झालेला आहे. खूपच सोपा असा हा केक आहे आणि जो घरात असणाऱ्या काही मुबलक साहित्यांपासूनच बनतो. काही नाही, सगळं साहित्य फक्त मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचं, एक ते जीव मिक्स करायचं आणि मस्त असा वाटी रवा केक तयार होतो. सुरुवात करूयात. तर सगळ्यात आधी तर आपल्याला मिक्सरचं भांडच लागणार आहे, कारण सगळं साहित्य आपण यामध्येच घालतोय. इथे मी 1 कप भरून किंवा रेग्युलर वाटी असेल त्या वाटीच्या अंदाजानुसार 2 वाटी भरून इथे रवा घ्यायचा आहे. रवा घेत असताना तुम्ही जाड बारीक कोणताही घेतला तरी चालेल, कारण हा तसाही आपण मिक्सरमध्ये फिरवून घेणारच आहोत. तर इथे मी जाड रवाच घेतलेला आहे. आता यामध्येच आपल्याला साखर सुद्धा घालायची आहे. तर तुम्हाला गोडी कशी हवी आहे यानुसार तुम्ही यामध्ये साखर घालू शकता. पाऊण वाटी भरून इथं मी साखर घातलेली आहे. पण गोड जर तुम्हाला थोडंसं जास्त आवडत असेल ना, तर 1 वाटी तुम्ही घातलात तरी सुद्धा चालेल. आता यामध्ये मी घालणार आहे 3 टेबलस्पून मैदा किंवा मैद्याऐवजी तुम्ही गव्हाचं पीठ घेतलं तरी सुद्धा चालेल. 3 टेबलस्पून म्हणजे आपल्या घरातला जो रेग्युलर पोह्याचा चमचा असतो त्या चमच्याच्या अंदाजानुसार तुम्ही 6 चमचे घेऊ शकता. आता फ्लेवरसाठी तुम्ही हवा तो इसेन्स यामध्ये घालू शकता, पण वेलची आपल्या सगळ्यांच्याच घरामध्ये असते. म्हणून इथे मी 4 वेलची घेतलेल्या आहेत. छान त्या सोलून घेतलेल्या आहेत. याच फ्लेवरचा आपण केक बनवूयात. आता साखर आणि वेलची चांगली बारीक होईपर्यंत आपल्याला हे मिक्सरला फिरवून घ्यायचंय. तर बघा इथे मस्त अशी याची पावडर तयार झालेली आहे. तर बघा हे पीठ अतिशय असं पांढरं शुभ्र दिसतंय. परफेक्ट असं बारीक झालेलं आहे. हलकंसं रवाळ जरी राहिलं ना तरी सुद्धा चालू शकतं. आता काय करूयात यामध्ये घालायचं आहे आपल्याला दूध. तर इथे मी ना बरोबर पाऊण कप भरून दूध घेतलेलं आहे. रेग्युलर वाटीच्या अंदाजानुसार 1.5 वाटी भरून दूध घ्यायचं. हे संपूर्ण दूध आपण यामध्ये घातलं. दुधाचं जे प्रमाण आहे ते अतिशय परफेक्ट आहे. त्यामुळे तुम्हाला जास्त किंवा कमी करायची गरज नाही. पण अगदीच तुम्हाला हलकंसं असं वाटलं, की कमी दूध वाटतंय, तर अशा वेळेस तुम्ही 2-3 चमचे वाढवू शकता. आता परफेक्ट असं बॅटर तयार झालेलं आहे. पण रवा आहे. रवा भिजायला थोडासा वेळ लागतो. त्यात आपण इथे जाड रवा वापरला. यामुळे आपण काय करूयात, हे मिश्रण व्यवस्थित भिजावं, रवा सुद्धा छान फुलावा म्हणून यावरती झाकण ठेवूयात आणि एक 10 ते 15 मिनिटासाठी असंच रेस्टवरती ठेवूयात. तोपर्यंत आपण 2 कामं करून घ्यायचे. ज्या भांड्यामध्ये तुम्ही केक बेक करणार आहात, ते भांडं आधी प्रीहीट करण्यासाठी ठेवायचं आहे. इथे मी अॅल्युमिनियमची कढई घेतली, ही माझी बेकिंगचीच कढई आहे. ही मी गरम करण्यासाठी ठेवलेली आहे. यावरती अशा पद्धतीचं जाळी ठेवायची आणि यानंतर एखादी थाळी तुम्ही ठेवू शकता, की जेणेकरून आपल्याला व्यवस्थित असा केक बेक करून घेता येईल. ही जी तयारी आहे ती आपल्याला आधीच करून ठेवायची. एखादं खोलगट भांडं असेल किंवा एखादं खोलगेट झाकणी असेल तर ती घ्यायची, की जेणेकरून केक सुद्धा वरती असा झाकणीला चिकटणार नाही. ओव्हनमध्ये करणार असाल तर 180 डिग्रीला तुम्ही 10 मिनिटांसाठी हा प्रीहीट करून घ्यायचा. तर आता दुसरी तयारी करायची ते म्हणजे आपण वाटी केक बनवतोय, तर वाटी आपल्याला आधी ग्रीस करून घ्यावी लागेल. तर यासाठी इथे मी तूप वापरलंय. हवं असेल तर तुम्ही तेलाचा सुद्धा वापर करू शकता. इथे वाट्यांना व्यवस्थित असं तूप लावून ठेवलेलं आहे. सध्याला या वाट्या आपण साईडला करूयात आणि जे बॅटर आपण भिजत ठेवलं होतं ते पाहूयात. तर बघा रवा असा चांगला फुललेला आहे आणि हे जे बॅटर आहे ते छान असं दाटसर वाटतं. अगदीच तुम्हाला खूप दाटसर वाटलं ना, तर एखादा 2 चमचा तुम्ही यावेळेस यामध्ये पाणी घालू शकता. तर बॅटर असं परफेक्ट तर तयार झालेलं आहे. पण केक खाताना तो घशाला दाटू नये, असा मस्त मऊ मॉइस्ट लागावा, यासाठी यामध्ये मी 2.5 टेबलस्पून तूप घालणार आहे. तुपाऐवजी तुम्हाला तेल वापरायचं असेल तर तेल सुद्धा वापरा. नॉर्मल रूम टेम्परेचरचं तूप किंवा तेल तुम्ही इथे घेऊ शकता. रेग्युलर चमच्याच्या अंदाजानुसार 5 चमचे आपल्याला तेल किंवा तूप घ्यायचंय. आता हे पुन्हा एकदा आपण मिक्सरला फिरवून घेऊया. यावेळेस खूप जास्त फिरवायची गरज नाही. पल्स मोडवरती 1 ते 2 वेळा तुम्ही हे फिरवून घेऊ शकता. व्यवस्थित तूप मिक्स झालेलं आहे. आता तूप घातल्यानंतर, तेल घातल्यानंतर छान मऊसूत तर आपला केक होईलच. पण हा छान फुलायला हवा यासाठी आपल्याला यामध्ये 1 टीस्पून बेकिंग पावडर घालायचंय किंवा आपला रेग्युलर चमचा असतो त्याच्या अंदाजानुसार अर्धा चमचा आपल्याला इथे बेकिंग पावडर घालायची आणि यासोबतच आपला रेग्युलर जो सोडा असतो तो सुद्धा अगदी 1 पाव चमचा आपल्याला यामध्ये घालायचा आहे. आता झाकण लावूयात आणि पल्स मोडवरती आपल्याला फक्त 2 वेळा फिरवून घ्यायचंय. एवढ्यातच बेकिंग पावडर आणि बेकिंग सोडा व्यवस्थित असा मिक्स होईल. तर तुम्ही इथे बघू शकता परफेक्ट असं आपलं बॅटर तयार झालेलं आहे. आपली तयारी आधीच झाली होती. यामुळे आता खूप वेळ वाट पाहायची नाही. एकदा बेकिंग पावडर, बेकिंग सोडा घातला, की मग लगेचच आपल्याला हे
केक बेक करण्यासाठी ठेवावा लागतो. हवा असेल तर तुम्ही वाटीमध्ये करू शकता किंवा तुम्ही एखादी प्लेट घ्या किंवा आपला जो कुकरमधला डबा असतो वरण भाताचा त्यामध्ये सुद्धा करू शकता. टीन असेल तर त्यामध्ये सुद्धा करू शकता. तर वाटी भरत असताना ना 3/4च वाटी भरायची म्हणजे फुलण्यासाठी वरती जागा मिळते. तर इथे बरोबर 4 वाट्यांमध्ये परफेक्ट असं बॅटर इथे बसलेलं आहे. तर लगेचच केक आपण बेक करण्यासाठी ठेवू. तर नुकतंच मी झाकण काढलेलं आहे. आधीच खूप वेळ झाकण काढून ठेवायचं नाही. 4ही वाट्या आपण यावरती ठेवूयात आणि फार वेळ न पाहता लगेचच आपल्याला यावरती झाकण ठेवायचं आहे. लक्षात घ्या गॅसची फ्लेम आपल्याला मीडियम ठेवायची. मीडियम फ्लेमवरती बरोबर 45 मिनिटांमध्ये छान असा केक बेक होतो. इथे तुम्ही बघू शकता मस्त असा केक फुललेला आहे. अगदी एकमेकांना हे केक चिकटलेले आहेत आणि वरती ठेवलेली झाकणी खोलगट होती त्यामुळे वरती सुद्धा चिकटलेली नाही. त्यामुळे खोलगटच भांडं तुम्ही वरून झाकण्यासाठी ठेवू शकता. तर टूथपिक एकदम क्लीन येतेय. परफेक्ट असा बेक झालेला आहे केक. संपूर्णपणे थंड करून घेऊ आणि मगच डिमोल्ड करू. 20 मिनिटामध्ये बऱ्यापैकी केक असा नॉर्मल होतो आणि आता हा आपण सहज असा डिमोल्ड करू शकतो. तर बघा चाकूच्या साहाय्याने फक्त कडा अशा ज्या आहेत त्या थोड्याशा मोकळ्या करून घ्यायच्या म्हणजे मग केक सहज असा निघाला जातो. तर बघा अगदी परफेक्ट असा हा वाटीमधून केक निघालेला आहे. परफेक्ट जाळीदार झालाय, रंग सुद्धा सुरेख आलाय आणि तितकाच मॉइस्ट सुद्धा वाटतोय. अगदी घरात असणाऱ्या मुबलक साहित्यांमध्येच हा केक आपण बनवलेला आहे आणि मस्त जाळीदार असा हा केक सुद्धा झालाय. हा केक मी तुम्हाला तोडून सुद्धा दाखवणारच आहे. पण त्याआधी व्हिडिओला जर तुम्ही लाईक केले नसेल तर व्हिडिओला लाईक जरूर करा. तुमच्या मित्र आणि परिवारामध्ये हा व्हिडिओ नक्की शेअर करा. तर तुम्ही इथे बघू शकता मस्त असा जाळीदार केक झालेला आहे. पुन्हा भेटूया अशाच एका मस्त रेसिपी सोबत. तोपर्यंत स्वस्त राहा आणि मस्त मस्त खात राहा.